तुझ्यात हरवले मी. भाग 27. मी गाढ झोपले होते म्हणून उठायला उशीर झाला एवढंच. पण तुला तर वाटलं मी मेलेच बहुतेक. सायलीने हसतच वाक्य पूर्ण केलं. क्षणात आदित्यचा चेहरा गंभीर झाला. गब्बस सायली. त्याचा आवाज यावेळी कठोर होता. सायली ही लगेच शांत झाली. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्यने हळू आवाजात म्हटलं, असं बोलायची गरज होती का? माहिती आहे, मी जरा जास्तच घाबरलो. पण त्यामागे कारण होतं. काल तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून काळजी वाटली. तो थोडा थांबला. जा पटकन फ्रेश होऊन ये, नाश्ता तयार आहे. असं म्हणत त्याने अगदी सहजपणे तिच्या कपाळावर हलकीशी टपली मारली आणि तिथून निघून गेला. सायली काही क्षण तशीच उभी राहिली. तिने हात कपाळावर ठेवला. हा माणूस एका क्षणात रागवतो आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा पूर्वीसारखा वागतो. ती हळूच हसली. पलमे शोला, पलमे माशा. स्वतःशीच पुटपुटत ती खोलीत परत गेली. चल सायली, आधी आंघोळ कर, मग नाश्ता. खरंच खूप भूक लागली आहे. असं म्हणत तिने दार बंद केलं. दुसरीकडे आदित्य मात्र स्वयंपाकघरात जातानाही स्वतःशीच कुरकुरत होता. काहीही बोलते, मेली म्हणे. रागारागातच त्याने नाश्ता टेबलवर मांडायला सुरुवात केली. पोहे, ढोकळा, चटणी, चहा सगळं व्यवस्थित मांडून झाल्यावर त्याने एक ट्रे तयार केला आणि मग मुख्य दरवाजा उघडून कविताताईंना आत बोलावलं. कविताताई घरात आल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी आजूबाजूला नजर टाकली, पण सायली दिसली नाही म्हणून त्यांनी हसत विचारलं, अरे, सायली अजून उठली नाही का? आदित्यचा चेहरा अजूनही थोडा नाराजच होता. त्याने नुकताच घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगायला सुरुवात केली. ताई, मी किती वेळ तिच्या दरवाजावर टकटक करत होतो. आवाज दिला, पण काहीच उत्तर नाही. काल रात्री तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मला खरंच भीती वाटली. आणि दार उघडल्यानंतर ती काय म्हणते माहिती आहे? तुला वाटलं मी मेली की काय? हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही स्पष्ट दिसत होता. कविताताई मात्र त्यांचं बोलणं ऐकून हसू आवरत होत्या. आणि मग मी तिला थोडं सुनावलं. खरंच ताई, अशी मजाक करायची असते का? त्याच क्षणी दोघांची नजर समोर गेली. सायली कमरेवर दोन्ही हात ठेवून त्यांच्या मागे उभी होती आणि ती सरळ आदित्यकडेच पाहत होती. कविताताईंनी कसाबसा हसू दाबला. आदित्य 2 क्षण थबकला. मग काहीच झालं नाही अशा अभिभावात छाती पुढे काढत म्हणाला, चला नाश्ता करूया. हो हो, कविताताई पटकन म्हणाल्या. त्या पुढे चालू लागल्या. सायलीने हसत म्हणाली, गुड मॉर्निंग कविताताई. गुड मॉर्निंग, त्यांनीही हसून उत्तर दिलं. त्यानंतर सायलीची नजर आदित्यवर गेली. तोही तिच्याकडेच पाहत होता. दोघांच्या चेहऱ्यावर रागाचा आव आणलेला असला तरी दोघांच्याही डोळ्यात न कळत हसू दडलं होतं. क्षणभर दोघांमध्ये एक शांत स्पर्धा सुरू होती. शेवटी दोघेही टेबलजवळ येऊन एकमेकांसमोर बसले. सायलीने सर्वात आधी पोह्यांचं भांड उघडलं. तिच्या चेहऱ्यावर न कळत आनंद उमटला. अरे वा, पोहे! पण समोर बसलेला आदित्यला आपण खुश झालोय हे दाखवायचं नाही म्हणून तिने लगेच चेहरा गंभीर केला आणि शांतपणे पोहे ताटात वाढले. तिकडे आदित्य स्वतःच्या ताटात ढोकळा वाढत होता. सायलीची नजर ढोकळ्यावर गेली. ढोकळाही बनवलाय? तिला पुन्हा आनंद झाला. दोघांनीही शांतपणे आपल्या ताटात नाश्ता घेतला. टेबलवर हिरव्या चटणीची वाटी ठेवलेली होती. नेमकं त्याच क्षणी दोघांनीही चटणी घ्यायला हात पुढे केला. दोघांचे हात एकाच वाटीवर आले. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. यावेळी आदित्य काहीच बोलला नाही, पण सायलीने मुद्दाम डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यने लगेच हात मागे घेतला. घे, आधी तू घे. सायलीने चटणी वाढून घेतली. मग मुद्दाम विचारलं, आज जास्त मिरची तर नाही ना घातली? आदित्यने भुवया उंचावल्या. नाही, आणि यावेळी मी काही प्रयोग केलेले नाहीत. कविताताई आणि सॅम दोघांनीही टेस्ट केली आहे. सायलीने मुद्दाम खांदे उडवले. असं का? मग अशी नजर का टाकतेस माझ्याकडे? आदित्यने विचारलं. अशीच, ती अगदी निष्पाप चेहऱ्याने म्हणाली. अशीच म्हणजे? म्हणजे अशीच. आदित्यचं तोंड पुन्हा उघडच राहिलं. हे पाहून सायलीला हसू आवरेना. कविताताई मोठ्याने हसायला लागल्या. सायलीने शेवटी ढोकळ्याचा एक तुकडा घेतला, त्यावर चटणी लावली आणि तोंडात टाकला. क्षणभर डोळे मिटून चव घेतली. मग तिने आदित्यकडे पाहत अंगठा वर केला. मस्त झालाय. आदित्यच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्यानंतर तिघांनीही शांतपणे नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर कविताताई निघून गेल्या. त्यांच्यानंतर आदित्य आणि सायली दोघेही स्वयंपाकघरात गेले आणि भांडी आवरायला सुरुवात केली. काम करता करता घर साफ करण्याचा विषय निघाला. सायलीने लगेच चेहरा केला. आज माझा अजिबात मूड नाही, उद्या करूया ना? पण आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, नाही, आज जेवढं होईल तेवढं आज करू, उरलेलं उद्या करू. मी पण मदत करते. नको. का? कारण काल तुझी तब्येत बरी नव्हती. तू फक्त बस, मी करतो.
पण सायली. चर्चा संपली. त्याच्या त्या ठाम आवाजानंतर सायलीनेही अखेर हार मानली. ठीक आहे, पण गरज पडली तर मी मदत करणार. आदित्य फक्त हसला. थोड्याच वेळात स्वयंपाकघरावरून तो हॉल साफ करायला लागला तर सायली जेवणच्या टेबलजवळ बसून सफरचंद खात त्याच्याशी गप्पा मारू लागली. आदित्य हॉलमधील सोफा, सेंटर टेबल, टीव्ही युनिट आणि प्रत्येक कोपरा नीट साफ करत होता. सायलीला त्याने वारंवार सांगितलं होतं की तू फक्त बस, जास्त काम करायचं नाही. सायलीही त्याचे ऐकून जेवणाच्या टेबलजवळ बसली होती. हातात सफरचंद होतं आणि ती खात खात त्याच्याशी गप्पा मारत होती. थोड्या वेळाने तिची नजर शोकेसमध्ये ठेवलेल्या सजावटीच्या वस्तूंवर गेली. त्या तरी मी साफ करू का? तिने विचारलं. आदित्यने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाला, ठीक आहे, हे काम करू शकतेस. त्याने शोकेसमधील सगळ्या सजावटीच्या वस्तू, फोटो फ्रेम्स आणि काही जुन्या आठवणींच्या वस्तू एका मोठ्या बॉक्समध्ये भरल्या आणि तो बॉक्स सायली समोर ठेवला. हे घे, आरामात बसून साफ कर. सायलीने हसत मान डोलावली. सफरचंद संपवल्यानंतर तिने कापड हातात घेतलं आणि एक एक वस्तू स्वच्छ करू लागली. काही वेळाने तिच्या हातात एक पुस्तक आलं. पुस्तक पाहताच तिच्या चेहऱ्यावर नकळत एक सुंदर हसू उमटलं. तिने त्यावरची धूळ झटकली. प्रेमाने त्याच्या मुखपृष्ठावरून हात फिरवला आणि काही पाने चाळू लागली. तिकडे साफसफाई करत असलेला आदित्य तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचं ते वेगळंच हसू त्याच्या नजरेतून सुटलं नाही. तो तिच्या जवळ येत म्हणाला, कुठलं पुस्तक आहे ते? इतकं हसते म्हणजे नक्की काहीतरी खास असणार. सायलीने पुस्तक बंद करत त्याच्याकडे पाहिलं. खास काही नाही. खरं तर मला याचं कव्हर खूप आवडलं म्हणून विकत घेतलं होतं. ती हसत पुढे म्हणाली. नंतर वाचायला सुरुवात केली तर गोष्टही छान वाटली, पण पूर्ण वाचायला वेळ मिळाला नाही. अजून अर्धवटच आहे. कसली गोष्ट आहे? प्रेमकथा? आदित्यने लगेच दोन्ही हात वर केले. बस, मग तर माझा विषय नाही. सायली हसली. तू वाच ना, मोकळा वेळ मिळाला की पूर्ण कर. मलाही सुरुवातीपासून पुन्हा वाचावं लागेल. मी वाचेन, पण नंतर मला तुला गोष्ट सांगावी लागेल ना? हो, सांग. नाही बाबा, एवढं मोठं पुस्तक वाचून पुन्हा गोष्ट सांगत बसायचं? माझ्याने नाही होणार. सायली मोठ्याने हसू लागली. ठीक आहे, मग राहू दे. दोघे पुन्हा आपल्या कामात गुंतले. काही वेळ शांततेत गेला. मात्र आदित्यच्या मनात कालपासून एक प्रश्न सतत घोळत होता. त्याने अनेकदा विचारायचं ठरवलं, पण प्रत्येक वेळी तो थांबला. शेवटी धीर करून तो तिच्या जवळ आला. सायली? ती वर पाहू लागली. आदित्य काही क्षण शब्द शोधत राहिला. तुझं कॉलेजचं आयुष्य कसं होतं? तो प्रश्न ऐकताच सायलीचा हात हवेतच थांबला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात विरलं. तिने नजर खाली गेली. अचानक तिच्या शरीरातून हलकीशी शिरशिरी गेली. श्वास जरा जड झाला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. आदित्यला लगेच जाणवलं की त्याने नकळत तिच्या जुन्या जखमेवर हात ठेवला आहे. तो लगेच म्हणाला, सायली, उत्तर द्यायची जबरदस्ती नाही. तुला नको वाटत असेल तर हा विषय इथंच संपवू. सायली अजूनही शांत होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला आता खात्री झाली होती. सायलीच्या कॉलेजच्या दिवसात काहीतरी असं घडलं होतं ज्याची आठवणही आज तिच्या मनाला हादरवून सोडत होती. सायली काही क्षण न बोलता तशीच बसून राहिली. तिची नजर अजूनही खालीच होती. हातातलं कापड तिच्या हातात घट्ट पकडलं गेलं होतं. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. कदाचित मला हा प्रश्न विचारायलाच नको होता. त्याने मनातच विचार केला. पण त्याला हेही माहिती होतं की सायलीच्या आयुष्यातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. ती नाशिकहून अचानक पुण्याला का आली? कॉलेजमध्ये तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? या सगळ्यांची उत्तरं त्याला हवी होती. हे फक्त त्याला सोपवलेल्या कामासाठी नव्हतं. आता तो हे स्वतःसाठीही जाणून घ्यायचा होता. कारण गेल्या काही दिवसांत सायलीचं दुःख, तिच्या आयुष्याची प्रत्येक जखम त्यालाही मनापासून जाणवू लागली होती. तो थेट नाशिकबद्दल विचारू शकला असता, पण त्याला माहिती होतं की सायली लगेच विचारेल, तुला हे सगळं इतकं का जाणून घ्यायचं आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. म्हणून तो हळूहळू तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचत होता. रोज रात्री त्यांच्या झालेल्या प्रत्येक संभाषणाचा तो विचार करायचा. सायलीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवायचा. त्यातून पुढचा धागा शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याला हे सगळं करताना स्वतःलाही वाईट वाटत होतं, पण ते काम त्याने पूर्ण करायचंच होतं. त्याचवेळी तो सायलीचं दुःखही समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की ते दोघे सारखेच आहेत, दोघेही अनाथ. दोघांनीही आयुष्यात खूप काही गमावलं होतं. पण जसजसा तो सायलीला ओळखू लागला तसतसं त्याच्या लक्षात येऊ लागलं की सायलीने त्याच्यापेक्षाही कितीतरी जास्त वेदना सहन केल्या होत्या.
तो शांतपणे तिच्या जवळ आला. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. सायलीने हळूहळू मान वर केली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण त्या डोळ्यात एक खोल उदासी होती. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याची वेदना स्पष्ट दिसत होती. आदित्य मऊ आवाजात म्हणाला, "शांत हो सायली, मी आधीच सांगितलं ना, तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग. जबरदस्ती अजिबात नाही." सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हलकसं हसत म्हणाली, "काळजी करू नकोस. काल मी माझ्या आयुष्याबद्दल इतकं सगळं तुला सांगितलं, त्यानंतर खरंच मन हलकं झालंय." ती थोडी थांबली. "आता मला अजून सांगायला काही हरकत नाही, पण..." तिने आजूबाजूला पडलेल्या वस्तूंकडे पाहिलं. "आधी हे काम पूर्ण करूया ना, मग निवांत बसून सगळं सांगते." आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. "नक्की," तो हसत म्हणाला. "हे सामान आवरतो आणि मग..." तो मुद्दाम थांबला. सायलीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. आदित्यच्या चेहऱ्यावर खोडकर हसू आलं. "मग मी तुझ्यासाठी एक पौष्टिक ज्यूस बनवतो." हे ऐकताच सायलीचे डोळे मोठे झाले. "काय म्हणालास तू?" आदित्यने अगदी निरागस चेहरा करत उत्तर दिलं, "ज्यूस. गाजर, बीट, टोमॅटो. कालच सांगितलं होतं ना आजपासून रोज प्यायचा, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी." सायलीने लगेच दोन्ही हातांनी नकार दिला. "नाही नाही नाही, प्लीज." ती मळमळल्याचा अभिनय करत म्हणाली, "आजारी माणसालाही इतका भयंकर ज्यूस देत नसतील, मग मलाच का? मी आजारीही नाही. प्लीज माझ्यावर असा अत्याचार करू नकोस." तिने अक्षरशः हात जोडले, पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता. त्याने हाताची घडी घालत गंभीर चेहरा केला. "गप्प बस. एक ग्लास ज्यूसला अत्याचार म्हणतेस? तुझं हिमोग्लोबिन फक्त 8 आहे. किती आजार होऊ शकतात माहिती आहे का?" "पण तुला काय माहिती असणार?" तो तिची नक्कल करत म्हणाला. "मॅडमला तर फक्त पास्ता, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, फ्रँकी हेच आवडतं." तो बोलत बोलत मागे वळला आणि त्याच क्षणी धप्प, एक मऊ पिवळा स्माइली बॉल येऊन सरळ त्याच्या पाठीवर आदळला. "अरे!" आदित्य दचकत मागे वळला. त्याने खाली पडलेला बॉल उचलला. मग समोर पाहिलं. सायली दोन्ही हात छातीसमोर घालून त्याच्याकडे रागाने पाहत बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो बनावटी राग पाहून आदित्यला हसू आवरेना. सायलीने रागाने फेकलेला पिवळा स्माइली बॉल आदित्यच्या हातात होता. तो काही क्षण बॉलकडे आणि मग सायलीकडे पाहत राहिला. "अच्छा, म्हणजे आता माझ्यावर हल्ला होतोय?" तो हसत म्हणाला. चेहरा दुसरीकडे वळवला. "हो, आणि अजून ज्यूसचा विषय काढलास ना, तर पुढच्या वेळी बॉल नाही, दुसरंच काहीतरी फेकेन." आदित्य मोठ्याने हसला. "फेक, पण ज्यूस मात्र पिणारच." "मी नाही पिणार." "पिणार नाही?" "हो." दोघंही एकमेकांकडे पाहत हसू लागले. क्षणाभरापूर्वीचं गंभीर वातावरण पूर्णपणे हलकं झालं होतं. आदित्यने बॉल तिच्याकडे फेकला. सायलीने तो सहज पकडला. "चल, आता काम पूर्ण करूया. मग तुला गोष्ट सांगायची आहे." सायलीनेही मान डोलावली. "हो, आज सांगते." तिने पुन्हा हातातलं कापड घेतलं आणि उरलेल्या वस्तू साफ करू लागली. आदित्यही पुन्हा हॉल आवरायला लागला. दोघेही काम करत होते, पण दोघांच्याही मनात एकच गोष्ट होती. आज सायली तिच्या कॉलेजच्या आयुष्याबद्दल बोलणार होती. आदित्यला माहिती होतं की त्या गोष्टी ऐकणं सोपं नसेल, पण आता त्याला तिच्या आयुष्याचा प्रत्येक अध्याय समजून घ्यायचा होता. सायलीनेही मनाशी निश्चय केला होता. आजवर ती त्या आठवणींपासून पडत होती, पण आता त्या कोणासमोर तरी मोकळ्या करायची वेळ आली होती. हॉलची साफसफाई जवळजवळ पूर्ण झाली. आदित्यने शेवटची वस्तू तिच्या जागेवर ठेवली आणि समाधानाने आजूबाजूला नजर फिरवली. "झालं." सायली हसली. "खरंच घर किती छान दिसतंय. आता फक्त एक काम बाकी आहे." आदित्यच्या त्या वाक्यावर सायलीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. "काय?" आदित्यने खट्याळ हसू करत स्वयंपाकघराकडे बोट दाखवलं. "ज्यूस?" सायलीने कपाळावर हात मारला. "देवा, हा विषय अजून संपला नाही?" "अजिबात नाही. मी पिणार नाही. मी बनवणार. मी पळून जाईन. मी पकडून आणीन. मी दार बंद करेन. मी बाहेर थांबेन. तू खूप त्रास देतोस आणि तू खूप हट्टी आहेस." दोघेही पुन्हा हसायला लागले. सायलीने हसतच हात वर केले. "ठीक आहे, आज नाही, पण नंतर बघू." "नाही मॅडम, आजपासूनच." आदित्यचं उत्तर ऐकताच तिने पुन्हा तोच स्माइली बॉल उचलला. "आदित्य, शेवटचे सांगते." तो लगेच दोन्ही हात वर करत मागे सरकला. ठीक आहे, आता नाही," बोलत. सायलीच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाचं हसू उमटलं. त्या दोघांचं हसणं संपूर्ण घरभर घुमत होतं. त्यांना कल्पनाही नव्हती आजची ही हलकी फुलकी सकाळ त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. कारण पुढच्या क्षणापासून सायलीच्या कॉलेजच्या आयुष्यात दडलेलं सत्य, तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक अध्याय आणि नाशिक सोडून पुणेला येण्यामागचं खरं कारण आदित्यसमोर उलगडायला सुरुवात होणार होती. आज काही काम असल्यामुळे पाठ छोटा झालेला आहे आणि
तुम्हा सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पार्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या पार्टमध्ये. धन्यवाद.